जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची शक्यता। शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता। पक्षाची एक पद्धत असते, बैठक घेऊन निर्णय घेतला जात असतो। जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेसंदर्भात जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। बीडच्या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीनिमित्त मुंडे घराण्यातील यशश्री मुंडे रिंगणात। प्रीतम मुंडे यांच्यासह यशश्री मुंडेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज। रोहित पवारांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल। 25,000 कोटींचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण। मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीने कारखाने विकल्याचा आरोप। रोहित पवारांच्या ईडी कारवाई संदर्भात शरद पवार पत्रकार परिषद घेणार। 16 तारखेला मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार। सरकारमधील प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी। सर्वांना एकत्र घेऊन चालणं फार मोठं टास्क। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। विकासाची साथ धरण्यासाठी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू। रवींद्र चव्हाणांची विरोधकांवर टीका। शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश। पुण्यामध्ये भाजपकडून लाल महाल परिसरामध्ये जल्लोष। पेढे वाटत, फटाके फोडत आनंद साजरा। म्हाडाकडून 5,285 घरांसाठी सोडत जाहीर। 77 भूखंड खरेदीची ठाणेकरांना सुवर्ण संधी। 3 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।